रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आपण काल सकाळी कपडे धुवायला एक ठिकाणी थांबलो असताना त्या मायाने आपल्याला तिथे थांबून धरलं होतं आणि पोट पण दुखत होतं, त्यामुळे एका जागेवर थांबून घेतलं होतं. आणि आता मी पुढे मार्गस्थ होत आहे. माझा परिक्रमेचा आहे जवळजवळ आज 59वा दिवस. आणि हे बघता आता सर्व अशी शेती कोरडी दिसते बघा. काही ठिकाणी गहू पेरलेला आहे तर काही ठिकाणी कोरडं आहे. आता मागच्या वर्षी आपण चाललो असताना या रस्त्याचं कामच चालू होतं आणि आता नवीन झालेला आहे रस्ता. पूर्ण सामनापूरपर्यंत रस्ता. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आंब्याचे झाड लागलेले आहेत आणि आपल्या संग काही नाशिक, काही कोपरगाव, काही येवला येथील परिक्रमाशी आहेत. हे बघा नर्मदे हर. तर आता आपण यांच्यासोबत सामनापूरपर्यंत जाऊया, कारण थोडी गरज आहे त्यांची. आपल्याला पोट दुखतंय, पोटात चमकं पण निघतायत, चालण्यास थोडा प्रॉब्लेम येतोय मला. नर्मदे हर. तर यांचा ग्रुप आहे. त्यांचा आता सध्या काकडा चालू आहे. काकडा चालू असल्यामुळं आपल्याला माहिती घेता येणार नाही आहे. आपण थोड्या वेळाने बसल्यानंतर त्यांची माहिती घेऊया आणि परिक्रमेचा अनुभव जाणून घेऊया. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तो उंच उंच डोंगर रांगा पण आहेत, आंब्याची झाडे वेगवेगळी. नर्मदे हर हर. तर हे बघा जनावरांसाठी 1 वर्षाचा चारा साचून ठेवलेला आहे यांनी. आणि इकडे बघू शकता डोंगर रांगा आहेत. अजून इकडे हिरवळच आहे थोडं. परिक्रमाशी चालतात पुढे. आणि काही ठिकाणी गहू, काही ठिकाणी वेगवेगळे पिकं घेतले जातात इथे. आणि घराची रचना आता सध्या बदललेली आहे आणि प्रत्येक असं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे इथं, की पहिले विचारित नव्हते आदिवासी लोक चहाला त्याला, पण आता प्रत्येक आदिवासी बोलतोय की बाबाजी चहा लेके जाओ, चाय लेके जाओ. म्हणजे चहासाठी विचारायला लागलेले आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही डोंगर रांगा. हे घराचे काम चालू आहेत, डोंगर रांगा आहेत, शेती आहे. आणि गेल्या वर्षी रोडचं काम चालू होतं, पण आता वर्षी पूर्ण झालेलं आहे बघा. तर आता पुढे मार्गस्थ होत आहोत. बघूया आज काय काय नवीन बघायला मिळतं ते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर गेल्या वर्षी आपण इथून गेलो होतो. हे मागचं जंगल दिसतंय ते पार करून आल्यानंतर इकडून पण रोड आहे. इकडून 10 किलोमीटर बसतं आणि इकडून जो रोड आहे तो इकडून 3 किलोमीटर सामनापूर बसतं. आणि हे जे बाबा जे आहेत तर हे आपल्याला इथे सेवा देतात. आणि बघा मायेनी रस्ता दाखवण्यासाठी या बाबांना ताकद दिली आहे. इथे चहा प्रसादी पण देत आहेत आणि रस्ता पण दाखवण्याचं काम करतायत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर आता आपण पुढे मार्गस्थ होऊया. इथे जत डोंगरे आहे, आपल्याला 2 किलोमीटर आणि इथून पुढे जायचं आहे. आता आपल्याला तो रस्ता सोडून दिला आहे आता मी थोड्या वेळासाठी. नर्मदे हर हर. तर भतकंटीच्या वाटेवरती असं परिक्रमेच्या वाटेवरती हे असं दृश्य बघायला भेटतंय. हे बघा डोंगर, झाडी, मस्त असं वातावरण. नर्मदे हर बाबाजी. तर आपण आहोत सध्या जतडोंगरी या गावाच्या जवळ. जतडोंगरी गाव राहिलं आहे आता 1/2 किलोमीटर. आता थोड्याच वेळात जतडोंगरी पास करून पुढे जाऊन सामनापूर येईल आणि सामनापूरच्या पुढे अमरपूर. नर्मदे हर
अशी अपडेट देतच राहील. चालताना एकदम मस्त वाटतं, झाडे वाटते, आनंद वाटतोय. हिरवी झाडे रस्त्याच्या कडेला असल्यावर. नर्मदे हर, कृष्ण हरी नर्मदे हर. माझ्या चॅनलचं नाव बदलण्याचं कारण एकच आहे, कारण यावेळेस परिक्रमेमध्ये मी एकटाच चालतोय. म्हणूनच मी भटकंती मुसाफिर नाव ठेवलेलं आहे. एकटा चालल्याने नामस्मरण, ध्यान साधना होते आणि बाकीचे पण कामं होतात. आता मी चाललेलो आहे, सध्या पुढे प्रस्थान करतोय. आता सध्या एकटाच आहे. बघा मागे आणि पुढे कोणी दिसत नाही. मागे दाखवतो तुम्हाला. हे बघा मागे इकडनं आलेलं आहे, पण इकडं कोणी नाही मागं. कारण बरेच परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी थांबलेले आहे. मला भोजन प्रसादी घ्यायची नव्हती, त्यामुळे मी पुढे मार्गस्थ होत आहे. कारण मला रात्री कालपुरी खाल्ल्यामुळे आणि मिरची खाल्ल्यामुळे जुलाब लागले होते. तर त्यामुळे मी सकाळी थोडं दही पिलेलं आहे आणि जुलाबाच्या गोळ्या घेतल्यात आणि ओव्हरची एक पुडी घेतलेली आहे. त्यामुळे जेवण करायचं नाही. जर जेवण केलं तर पुन्हा जुलाब लागतील, म्हणून मी भोजन प्रसादी घेणार नाही. नर्मदे हर. आता मी पुढे मार्गस्थ होतोय आणि शक्यतो इकडं डोंगर भाग कमी बघायला मिळणार. पुढे गेल्यानंतर पुन्हा डोंगर चालू होतील. हे बघा आता सध्या टेकड्यावर आहे. टेकड उतरतोय थोडा. पुढे गेल्यावर आता थोडा चढ लागलेला आहे आणि आत्मविश्वास धरून चालतोय की मैयाने माझी परिक्रमा पूर्ण करावी. नर्मदे हर. मला काही होऊ नये, माझं पोट दुखू नये, माझे पाय दुखू नये. मैयाची जर्नी हीच प्रार्थना करतो. नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आता मी आहे सध्या हायवेवरती. भरपूर साऱ्या मोठ्या गाड्या येत आहेत. फोर व्हीलर एकदम जोरात धावत आहेत. निर्गेलीची झाडं, इकडे शेती आहे, तिकडे पण पलीकडे शेती आहे. आता डोंगर रांगा संपलेल्या आहेत. आपल्याला आता उद्यापासून डोंगर रांगा कमी असणार आहेत, चढ उतार कमी असणार आहे. नर्मदे हर. उद्याचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग असणार आहे. छानसं सर्व बघायला मिळणार आहे तुम्हाला. हे बघा गाड्या कशा धावत आहेत. नर्मदे हर. तर आता पुढे दोन रस्ते फुटतात. एक महाराजपूरकडे जातो आणि एक जबलपूरकडे जातो. तर आता आपण महाराजपूरकडे प्रस्थान करणार आहोत. आज रात्री विश्रामसाठी महाराजपूर येथील आश्रमात थांबणार आहे आणि सकाळी लवकरात लवकर उठून पुढे प्रस्थान करणार आहे. हे बघा सर्व इथे गावाचे नाव दिलेले, कुठं कुठं जातो तो हायवे. नरसिंगपूर, लखनदोन, भोपाल, सागर, झांसी. नर्मदे हर. तर आता आपण या खालच्या रस्त्यानं पुढे प्रस्थान करणार आहोत आणि वरचा रस्ता जबलपूरकडे जातो. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. उद्याच्या ब्लॉगमध्ये मोठा ब्लॉग असेल. कारण आज मोबाईलने भरपूर वेळा त्रास दिला आहे, स्विच ऑफ व्हायचा शूटिंग काढताना. त्यामुळं बघा इथं पण दिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. पिवळ्या अक्षरात आहे, उन्हामुळे दिसत नाही. ते काठीच्या साईडला असतं ते दिसलं असतं. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये. तोपर्यंत मी रजा घेतो. नर्मदे